मित्रांनो, राम राम. आजच्या मोबाईलच्या युगामध्ये कोणी पत्र लिहिन का? किंवा मोबाईल आता पार इथून तर पार कुठं पण लागला जातो, आहे का नाही? आता 21व्या शतकामध्ये पत्राची तर म्हणजे कोणी लिहितच असेल असं वाटत नाही मित्रांनो. फक्त काय एक अर्ज करणं वगैरे त्यासाठी लिहित असेल लोक. परंतु खुली खुशाली किंवा एखाद्याचं काम करणं, एखाद्याचं हे करणं, यासाठी कोणी पत्र आजकाल लिहित असेल असं वाटत नाही मित्रांनो. तरी सुद्धा आजच्या काळामध्ये एका पत्राची फार चर्चा होते. 2 दिवसापूर्वीची बातमी ती कदाचित आपल्यापर्यंत आलेलं असेल की महाराष्ट्रामधील लोकप्रतिनिधींची जी सुरक्षा आहे तिला मोठा तडा गेलेला आहे. आणि लोकप्रतिनिधी जर सुरक्षित नसेल तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहील, असा एक मोठा प्रश्न आपल्या जाणते नेत्यांना पडलेला आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते पत्र गृहमंत्र्यांना लिहिलं. आता या संदर्भात मी आपल्याशी बोलू इच्छितो मित्रांनो. मी कृष्णा अत्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद. मित्रांनो, आपल्यापर्यंत ही बातमी आली असेल, टीव्ही चॅनलवर मोठा गाजावाजा झालेला आहे या पत्राचा. आणि आपले जाणते नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलं. त्या पत्राचा मुद्दा की जे काही लोकप्रतिनिधी आहेत, आता शक्यतो त्यांच्या राष्ट्रवादीचे असतील, ते काय 8-9 जण निवडून आलेले, 10 जण, तर त्यांची सुरक्षेची काळजी माननीय पवार साहेबांना लागलेली आहे. त्याचं कारण जी सरपंचाची हत्या झाली आणि बीडमध्ये त्याच्या प्रकरणाने जातीयवाद निर्माण झालेला आहे. वंजारी विरुद्ध मराठा, ओबीसी विरुद्ध मराठा अशी परत एकदा ती उभी करण्याचा प्रयत्न समाज माध्यमातून केला जातोय. आता कोण करतं, काय करतं, हे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे मित्रांनो. या सगळ्याच्या खेळीमध्ये पवार साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं. आता आपल्याला मागचं पत्र आठवत असं, माग 14 ते 19 कालामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेच गृहमंत्री होते. त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक असं पत्र फडणवीस साहेबांना लिहिलं होतं. आपल्याला आठवत असेल ते कशा संदर्भात लिहिलं होतं. तर त्यांना फक्त त्यावेळेस जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सुरक्षेची काळजी होती. त्याचं झालं. आपल्याला ती घटना पण माहीत असेल, म्हणजे थोडासा संदर्भ देतो की त्यांनी आपले भिडे गुरुजींच्या काहीतरी वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना दमदाटी दिली, धक्काबुक्की केली. त्याच्यामुळं शरद पवार साहेब प्रचंड हवालदिल झाले होते की आता असं जर व्हायला लागलं तर आमच्या आमदार खासदारांनी काय करायचं. म्हणून त्यांच्या सुरक्षेच्या काळजीपोटी पवार साहेबांनी त्यावेळेस पत्र लिहिलं होतं. आत्ता पण तसंच झालंय. आत्ता सुद्धा परत त्यांना त्यांच्या आमदारांची काळजी वाटायला लागली. बीडमध्ये दिवसाढवळ्या एका सरपंचाची हत्या होती आणि त्याचा आरोप सरळ एका लोकप्रतिनिधीवर ठेवला जातोय. आता हाय का नाही माहित नाही, पण ठेवला जातोय असं त्यांचेच आमदार, खासदार, त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सातत्याने सांगतात. त्यात भाजपचे धस साहेब सुद्धा आहे. म्हणजे त्यामधून सुद्धा हे जातीयवादाचं बीज पेरलं जात आहे का अशी शंका उद्भवलेली आहे मित्रांनो. अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप सध्या त्याच्यातून सुरू झालेले. राजकारण कुठं जाईल सांगता येत नाही. धनंजय मुंडेंना त्याच्यातून राजीनामा द्यावा लागेल काय नाही, तर हा सगळा दुसरा विषय. परंतु आपल्याला पत्र प्रपंचाचा विषय घ्यायचा आहे. त्यावेळेस सुद्धा पवार साहेबांनी ते पत्र लिहिलेलं होतं. आता विचार करा मित्रांनो, पत्र पवार साहेबांनी गृहमंत्र्यांना लिहिलं तर त्याचा एवढा गाजावाजा व्हायचं काय कारण आहे? परंतु तुम्हाला आठवतं का मित्रांनो, म्हणजे जास्त आता पवार साहेबांची मोठी कारकिर्दी आहे, 50-60 वर्षाची त्यांची राजकीय कारकिर्दी आहे. 4 वेळेस ते मुख्यमंत्री होते आणि असं त्यावेळेस मुख्यमंत्री असताना स्वतः ते सुद्धा गृहमंत्री होते. त्यावेळेस काय काय झालं, आता जुने जाणते लोक सांगतात की काय काय परिस्थिती होती, काय काय नाही. गोरा खायनारा आठवत असेल तुम्हाला, त्यावेळेस त्यांनी काय आरोप केले, ते सगळ्या गोष्टी. तसंच ते एका विमानामध्ये संरक्षण मंत्री असताना काय केलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला आठवतात मित्रांनो. लोकांची मेमरी थोडीशी शॉर्ट असते, पब्लिक मेमरी शॉर्ट म्हणतात तसं. परंतु ह्या चॅनलमुळे बरं झालेले, लोक सांगतात काय काय झालेले. आणि बाकीचं जाऊ द्या, मागच्या 2.5 वर्षाचंच घेऊ आपण. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार असताना काय काय होत होतं. स्वतः एक पोलीस खात्यातला अधिकारीच लोकांचं मर्डर करत होता.
स्वतः गृहमंत्रीच वसुलीचे ऑर्डर देत होतात, असे आरोप प्रत्यारोप चालू होते. त्यावेळेस पवार साहेबांनी कधी आपल्या गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आठवतं तुम्हाला? कारण सामान्य जनतेला व्यावसायिकांना तुम्ही त्रास का देतात? त्यांचेच गृहमंत्री होते ना. कधी पत्र लिहिलेलं आठवतं का तुम्हाला? नाही आठवत. परंतु फक्त एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि लोकप्रतिनिधी सुद्धा सुरक्षित नाही तर जनता कशी सुरक्षित असणार एक संदेश द्यायचा. आणि आपली मीडिया माहिती आहे ते प्रचंड शरद पवारच्या प्रेमामध्ये पडलेली आहे. बरेचसे पत्रकार म्हणा किंवा संपादक म्हणा, आपण जाणतो सगळं. म्हणजे जी काही इकोसिस्टीम त्यांची आहे ती प्रचंड मोठी आहे. या सगळ्यामधून एक समाजामध्ये प्रतिनिधी सुरक्षित नाही तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहील असा जो काही संदेश त्यांना ह्या पत्रातून द्यायचा होता तो संदेश प्रसारमाध्यमांनी दिला. आता पवार साहेबांनी असं काही हे करायचं असेल त्यावेळेस ते उघड करता पत्र. म्हणजे फडणवीस साहेबांकडे जायच्या अगोदर तो प्रसारमाध्यमामध्ये आले आणि काही गुपित असेल, काही खाजगी असेल किंवा काही महत्वाचं असेल तर ते पत्र ते उघड करत नाही. आपल्याला माहित असेल मागच 8 दिवसापूर्वी त्यांनी छगन भुजबळांना असंच एक चिठ्ठी लिहून दिली होती आणि ती गपचीत त्यांनी वाचलेली होती. त्याचा काय उघड झाला नाही, त्यांनी काय लिहून दिलं काय नाही. सभेमध्ये झालेली गोष्ट ही आपण बघितलं असेल. त्याच्यावर पण टीव्ही चॅनलवर बातम्या आलेल्या होत्या. ते पत्र दिलं आणि भुजबळांनी गालात हसले वगैरे, पर्दे में रहने दो असं त्यांनी ते वक्तव्य आपण ऐकलं असेल त्या काळामध्ये. म्हणजे जे काही आपल्या फायद्यासाठी असेल ते उघड नाही करायचं. आणि फक्त देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेल, मुख्यमंत्री असेल, मग बाकी जगाची चिंता, लोकप्रतिनिधींची चिंता, समाजाची चिंता उभी राहते. म्हणजे त्यांनी करायला पाहिजे, त्यांचा अधिकार आहे. बरेच वर्ष सत्तेच्या राजकारणात आहेत, तरी सुद्धा हे जे काही एका अंगीचं पत्र प्रपंच आहे ना त्यामुळे थोडीशी शंका उद्भवते. बरेच लोक त्याच्यावर टीका पण करतात आणि वाह करतात समाज माध्यमामध्ये. आपण पाहत असेल मित्रांनो, त्याच्यातून मोठा गदारोळ काल परवा दिवसापासून चालू आहे की ह्या पत्राला उत्तर दिलं का नाही देवेंद्र फडणवीसनी, काय ते बघण्यात आलं नाही, त्याच्या बातम्या काय आल्या नाही. कदाचित देवेंद्र फडणवीस सुद्धा तेवढ्याच तीव्रतेने त्यांना पत्र लिहायला बसले, काय माहित नाही मित्रांनो. परंतु आजच्या जमान्यात सुद्धा लोक पत्र लिहितात हे वाचून थोडासा धक्का बसला. आणि आपल्या ख्याल खुशालीचा काय चालू आहे काय नाही राज्यामध्ये आणि समाज व्यवस्था किती बिघडलेली, तसं काही देवेंद्र फडणवीसला माहीतच नाही सगळं काय चालू आहे ते. म्हणजे हा जो पत्र प्रपंच आहे त्याचं औचित्य काय आहे? समाज माध्यमामध्ये गोंधळ निर्माण करायचा की फडणवीस साहेबांवर अविश्वास दाखवायचा, काय करायचं? म्हणजे या पत्र प्रपंचमधून पवार साहेबांना दाखवायचं काय आहे? समाजामध्ये गोंधळ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची काय अशी पण शंका येते मित्रांनो. बघा हा पत्र प्रपंच तुम्हाला पण कसं वाटलं काय नाही. विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.